नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करा। तर आज आपण साळशिंगी या गावात ऊसाच्या प्लॉटला भेट दिलेली आहे। तर या प्लॉटचा व्हिडिओ आपण यासाठी करतोय की सरांच्याकडे जी आपल्याला आम्ही बोलत असताना सरांच्याकडून जी आम्हाला नॉलेज मिळाली की ऊस लागवड करत असताना कोणत्या महिन्यात लावावं तर अप्रतिम ऊस आपला येतो। तर तीच माहिती आज आपण सरांच्याकडून घेणार आहोत। आपल्यासोबत सर आहेत। सर नमस्कार। नमस्कार सर, तुमचं नाव काय? माझं नाव सचिन शंकर माने आणि माझ्या गावाचं नाव आहे साळशिंगी। सर, कोणत्या तालुक्यात येतंय का? तालुका खानापूर, जिल्हा सांगली। पहिल्यांदा मी आमच्या माने कुटुंबियांच्या वतीनं आपलं या मुलाखतीसाठी तुम्ही आमची निवड केलीत त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद सर। सर, आता आम्हाला तुम्ही सांगा की लागवड करत असताना कोणत्या महिन्यात आणि कशा पद्धतीने तुम्ही प्लॉटचं नियोजन केलं सांगा आम्हाला। खरं तर आपण खूप छान प्रश्न विचारला। या ऊस शेतीमध्ये साधारणतः मी गेल्या 10 ते 15 वर्षापासून प्रॉपरली काम करतोय। यामध्ये काम करत असताना कुणाचं तरी ऐकून किंवा कुणाचं तरी काय करून यामध्ये काही करावं याच्यापेक्षा मी स्वतः याच्यामध्ये नॉलेज घेत गेलोय आणि ते सगळ्या स्टेप्स मी केलेले आहेत। यामध्ये सुरुवातीला मी ऑक्टोबर-नोव्हेंबरची लागण करायचो। ऑक्टोबर-नोव्हेंबरला जे सुरूची लागण असते ते ऑक्टोबर-नोव्हेंबरची लागण मी घ्यायचो। मला विशेष असं त्यावेळी उत्पन्न मिळायचं नाही। खरं सांगायला गेलं तर 30 टनापासून मी सुरुवात केलेला शेतकरी। म्हणजे सुरुवातीला जे माझं अवरेज होतं, आज सांगतात माझं 100 निघालं, 125 निघालं, मात्र तसं नाही। मी सुरुवातीला माझं अवरेज फक्त 30 टन होतं आणि त्यानंतर मग माझं काय चुकतं किंवा मला याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत हे मी स्वतः ते सुरुवात केली। आणि त्यानंतर मी ऑक्टोबर-नोव्हेंबरची लागण याच्याऐवजी मला त्यावेळी असं जाणवलं की आपण अडसाली ऊस केला पाहिजे। म्हणजे साधारणतः एक 17-18 महिने ऊस शेतामध्ये राहतोय आणि एकरी 100 टनापर्यंत जाऊ शकतात असं मी अनेक ठिकाणी व्हिडिओ पाहिले, अनेकांच्या मुलाखती पाहिल्या। आज आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरतोय आणि यामध्ये आपल्याला अनेक माध्यमातून चांगल्या पद्धतीने प्रॉपरली शेतीचं ज्ञान मिळण्याची खूप साधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्या माध्यमातून मी आडसाली ऊसा सुद्धा प्रयत्न केला। गेल्या 4-5 वर्षामध्ये आडसाली ऊस होता 90 ते 100 टनापर्यंत मी स्वतः तिथपर्यंत झेप घेतलेली आहे। असं असताना सुद्धा गेल्या वर्षी एक नवीन प्रयोग करायचा या हिशोबानं मी मार्च आणि एप्रिलमध्ये लागण करायचं डोक्यामध्ये घेतलं। खरं तर मार्च-एप्रिलमध्ये लागण करणं हे वातावरणाच्या दृष्टीनं पाहिलं तर तसं योग्य हवामान किंवा योग्य वातावरण असतंय ऊसासाठी। ते मी अभ्यास केलं आणि मी मार्च-एप्रिलमध्ये लागण करायचा निर्णय घेतला। आता लागण करत असताना महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे मशागतीचा। आणि मशागतीमध्ये ऊसाच्या ऊस लागवण करण्यासाठी जे मशागत असते त्यामध्ये रानाची मुख्यत्वे व्यवस्थित खोल नांगरट झाली पाहिजे, रान तापलं पाहिजे। तत्पूर्वी त्या रानामध्ये द्विदल वनस्पती असणारे एखादं पीक घेतलं पाहिजे। उदाहरणार्थ हरभरा असेल किंवा कांदावर्गीय पीक घेतलं पाहिजे, अशी पिकं किंवा मग हिरवळीचं खत त्यामध्ये गाडलं गेलं पाहिजे, बेवड। तर या आता जो आपण प्लॉट पाहतोय या प्लॉटमध्ये यापूर्वी आल्याचं पीक होतं। त्याच्यामुळं इथं आले असल्यामुळं ऑलरेडी आल्यासाठी जी आवश्यक खतं घातलेली होती ती खतं याला या ठिकाणी व्यवस्थितपणे मिळालेली आहे। त्यामुळे त्याची व्यवस्थित नांगरट मशागत झाल्यानंतर मी एक प्रयोग म्हणून यावर्षी मार्च-एप्रिलमध्ये ही लागण केली। आता त्यावेळेचा विषय पाहता मार्च-एप्रिलमध्ये मी लागण काय केली त्याच्यामध्ये माझा थोडासा अभ्यास असा होता की ऊसाचा फुटवा ज्यावेळी आपण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये करतो त्यावेळी सरासरी ऊसाचा फुटवा हा 70 ते 80% दरम्यान असतो। म्हणजे लावलेल्या ऊसापैकी 100% कुठलाही ऊस उगवत नाही। 70 ते 75-80% ऊसाचे उगवण होते कारण थंडीचं प्रमाण जास्त असतं। मला आडसालीमध्ये अडचण आली की आडसाली ऊसामध्ये भांगलणीचं प्रमाण, तणांचं प्रमाण जास्त येते आणि ऊस 18 महिने वावरामध्ये राहतोय, त्याचे त्या मानानं बेनिफिट्स लक्षात येत नाहीत। म्हणून मी टार्गेट असं ठेवलं की ऊस 10 ते 11 महिन्यामध्ये कारखान्याला गेला पाहिजे आणि त्याचे त्या हिशोबाने आपण नियोजन करू शकतो का, आणि म्हणून हा प्लॉट मी मार्च-एप्रिलमध्ये लागण केली। आता खरं तर मार्च-एप्रिल मधलं जे वातावरण पाहता महत्वाचा मुद्दा एक लक्षात घेण्याजोगा आहे की ऊसाला उगवण क्षमता होण्यासाठी उष्णतेची आवश्यकता असते। म्हणजे ऊसाची आज मी मार्चमध्ये ज्यावेळी ऊस लावला 7व्या ते 8व्या दिवशी कोणताही विशेष प्रयत्न न करता ऊसाला कोंब फुटले होते 7व्या ते 8व्या दिवशी। म्हणजे एप्रिल आणि मे 15 मे पर्यंतचं टेम्परेचर असल्यामुळं आवश्यक तो फुटवा आपल्याला सहज साध्य झाला।
ह्याच्यासाठी वेगळं काय प्रयत्न करावे लागले नाहीत. आणि आपल्या लक्षात आलं की आता आपल्याला इथं आपल्या आवश्यक तेवढे फुटवे झालेत. जूनमध्ये पावसाचं वातावरण असतं, उष्णता कमी झालेली असते, हवामान बदललेलं असतं आणि त्यावेळी पहिल्यांदा मी बाळबांधणी केली. सर, आता तुम्ही आम्हाला सांगितलं की मे महिन्यात तुम्ही लागवड केली आणि तुम्हाला उगवण क्षमता चांगली मिळाली, तर त्यावेळेला सर तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलेलं होतं तुमच्या ऊसाचं? बरोबर आहे. खरं तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला. कारण कसं असतं की एप्रिलमध्ये असणारं टेम्परेचर हे साधारणतः 40, 42, 45 पर्यंत आपलं टेम्परेचर जातं. आणि त्या टेम्परेचरमध्ये प्रॉपर विषय असतो पाण्याचा. तर इथं मी ठिबक आहे माझं, डबल लॅटरल आहेत माझ्याकडे. म्हणजे एक लक्षात घ्या, डबल लॅटरल आहेत माझ्याकडे. आणि त्यामुळं यामध्ये होतं कसं की जे पाण्याची आपल्याला उन्हाळ्यामध्ये आवश्यकता असते ते आपण पाणी वेळच्या वेळी, आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये पाणी हे संध्याकाळी सोडायचं असतं. म्हणजे संध्याकाळी किंवा सकाळी पाणी सोडायचं. तेवढा 1 महिना 2 महिना आपल्याला थोडासा त्रास घ्यावा लागतो. मात्र संध्याकाळी पाणी सोडलेल्याचा त्याचा जास्त बेनिफिट होतो. आणि दुसरा मुद्दा की त्या कालावधीमध्ये फक्त त्याला आवश्यक असणाऱ्या पाण्यावरती आपल्याला भर द्यायचा असतो. तो आपण नियोजन व्यवस्थित केलं की काही प्रॉब्लेम येत होच ना. तिथेच गणित सगळं, म्हणजे सर्व शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी गणित तिथेच फसतं. उन्हाळा आहे, जास्त हीट आहे, ऊस लागवड केली आणि पाण्याची कमतरता होणे म्हणून दिवस ना रात्र काय आहे तर पाणी चालू आहे. पण ते तसं पाणी जास्त झालं तरी पण आपली उगवण क्षमता थांबू शकते तिथे. बरोबर. मग पाण्याचं योग्य नियोजन असेल तर नक्कीच आपला ऊस चांगला येऊ शकतो सर. मग तुम्ही तशा 2 लिटरचं पाणी किती तास देत होता तुम्ही? आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जर आता प्लॉट पाहिला असेल, तुम्ही अखंड प्लॉट मध्ये जर फिरला तर 1 ते 2च ठिकाणी तुम्हाला असं जाणवलं, अखंड प्लॉट मध्ये म्हणतोय मी, की 1-2च ठिकाणी असं जाणवेल की तिथं आपला ऊस डाली पडले, म्हणजे ऊस तिथं नाही. अन्यथा 98% वावरामध्ये कुठेही तुम्हाला डाली दिसणार नाहीत. महत्वाचा मुद्दा, त्याची उगवण क्षमता एकदा झाल्यानंतर त्याला जर व्यवस्थित त्या कालावधीमध्ये पाणी मिळालं आणि व्यवस्थित, आता मी 1-2 वेळा त्याला ह्युमिकचा डोस दिले, 19-19 सोडलेला आहे, म्हणजे ठिबकच्या माध्यमातून. त्यामुळं काय होतं की ह्या पहिल्या 1.5 महिन्यामध्ये जास्त उष्णता कधी असते, एप्रिल आणि 15 मे पर्यंत. प्रॉपर या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही काम केलं की तिथून पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे जून जुलै इथून पुढे तुम्हाला त्याच्यावरती जास्त काम करावं लागत नाही. तिथून पुढचा विषय कसा असतो की एकदा ऊसाची उगवण झाली, फुटवा झाला की ऊसाची वाढ होत असते. आणि ऊसाच्या वाढीला आवश्यक असणारं वातावरण हे जून पासून पुढं ऑटोमॅटिक उष्णता कमी झालेली असते, पाऊस सुरू असतो. त्याच्यामुळे त्या कालावधीमध्ये ऊसाची प्रचंड 4-5 महिन्यामध्ये त्याची वाढ होत असते. आणि तो आता तुम्ही थोडक्यामध्ये त्याचे परिणाम बघत असाल. आता हा जो ऊस आहे, आपण ज्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे, हा एप्रिलची लागण आहे. तुम्ही ऊसांची जाडी बघितली, कांडीची लांबी बघितली तर पहिल्या ऊसापासून म्हणजे पहिल्या जमिनीतल्या कांडीपासून अगदी शेवटच्या कांडीपर्यंत आपल्या समोरचा ऊस आपण घेतोय बघा. की यामध्ये तुम्ही बघा की ही सगळ्यात खालची कांडी आहे बघा. ह्याचा इथून ते तुम्ही प्रत्येक कांडी बघा की त्याची शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक ऊस घ्या. हा समोरचा ऊस घ्या, हा बघा की त्याच्यामध्ये काय होतं की जून पासून पुढे त्याला थोडक्यात कांडी, जून जुलै पासून त्याला कांडी सुटायला सुरुवात होते. आणि त्यावेळेच्या आवश्यकनुसार त्याला मिळालेली खतं असतील, तिथलं वातावरण असेल, याच्यामुळं ऊसाची एवढ्या सुंदरपणे वाढ झाली की मला सुद्धा अपेक्षित नव्हतं की हा मार्च एप्रिलचा प्लॉट एवढा सुंदर तयार होईल. म्हणजे माझा हा पहिलाच प्रयत्न आहे. आणि ऑलरेडी आता मला ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये माझ्याकडे क्षेत्र तयार होतं ऊस लावण्यासाठी. तरी सुद्धा हा प्लॉट बघितल्यानंतर मला पण असं वाटतं की आता एप्रिल मध्ये लावला आणि जर फेब्रुवारी मध्ये ऊस तुटत असेल, भले मी म्हणतो 100 टनापर्यंत हा प्लॉट कधीच जाणार नाही. म्हणजे चुकीचे आपण दावा पण करू शकत नाही. पण जरी 55 ते 60 टनापर्यंत जरी गेला, 60 टनापर्यंत, तरी मी समाधानी आहे. म्हणजे म्हणण्याचा उद्देश की 10 महिन्यामध्ये प्रॉपर काम करून जर 60-70 टन पर्यंत तुम्ही जाऊ शकत असाल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, असं आहे ना सर. पण कांडीचा आता जसं आता तुम्ही आम्हाला दाखवल्या 2 ऊस आणि आम्ही पण प्लॉट पण बघितला, अगदी मुळापासून ती वरती वाड्यापर्यंत आपल्याला एकसारखी कांडी बघायला मिळते. तर ह्याच्या मागचं काय लॉजिक असेल किंवा का असं होत असेल? आता काही ठिकाणी आम्हाला ऊस बघायला मिळालं की काही ठिकाणी बारीक 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 कांड्या पडलेल्या असतात. म्हणजे काय तिथं नियोजन काय शेतकऱ्यांचं फसतंय? खरं तर त्यांना काय सांगा. खरं तर खूप छान प्रश्न विचारला. आपण काय करतो बघा की शेतीमध्ये मी सुद्धा पूर्वी तेच करत होतो. म्हणजे आपण शेती करत असताना काय करतो
की माझ्या शेजाऱ्यानं किती खत आणलं ते बघतो, हम्म, त्यानं किती पोती आणली ते बघतो, हम्म, आणि त्यानुसार आपण त्याचं नियोजन करत असतो की ऊसाला आवश्यक काय आहे. पूर्वीची एक पद्धत होती शेती करण्याची की ऊस लावायचा आणि त्याला युरिया 2 पोती घालायचा हम्म, आणि त्यानंतर त्याची भरणी करायची हम्म, आणि त्यावेळी त्याला खताचा मोठा डोस द्यायचा. हम्म, असे 2 वेळा खताचे डोस दिले की ऊसाचं पीक संपलं किंवा ऊसाचं पीक पार पडलं, हम्म, असे एक आपलं असं एक नॉलेज होतं आपलं. हम्म, मात्र आताच्या ह्या युगामध्ये तसं करून चालत नाही. ऊसाला खत किती आवश्यक आहे. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की नत्र आपण युरियाचा वापर केला हम्म, तर तो युरिया एखाद्या पिकाला किती दिवसापर्यंत लागू शकतो हे आपल्याला माहित पाहिजे. हम्म. नत्र आपण जमिनीमध्ये दिलं, त्याचा पाण्याशी संपर्क आला की ते 7 दिवसापर्यंत ते संपून जात असतं. युरिया. म्हणजे युरिया म्हणजे आज आपण युरिया टाकला म्हणजे तो 6 महिन्यापर्यंत पुरेल हे असं नसतं. त्याच्यामुळं मी सुरुवातीपासूनच ऊसामध्ये काम करत असताना मी एकदम खत देण्याऐवजी तेच खत मी 4 टप्प्यामध्ये देतो. आता आपण ज्या प्लॉटमध्ये बसलोय हम्म, तो प्लॉट सुरुवातीला बाळ बांधणी, हम्म, पुन्हा भरणी आणि पुन्हा एक भरणी, अशा 3 वेळा मी प्रॉपर याच्यावर काम केलेलं आहे. आता ह्याच्यासाठी का करायचं तर पहिल्यांदा ज्यावेळी मी बाळ बांधणी केली, मला या शेतामध्ये माझ्या लक्षात आलं की मला आता ऊसाचे फुटवे बास आहेत, याच्यापेक्षा जास्त फुटव्याची मला आवश्यकता नाही. त्यावेळी मी बाळ बांधणी केली. म्हणजे तिथं मला फायदा काय झाला की आवश्यक असणारे फुटव्यांची संख्या मला मर्यादित झाली. तुम्ही आता जर बघत असाल प्रत्येक बेटामध्ये, आता माझ्या मागं हा एक बेट आहे बघा, या बेटामध्ये तुम्ही पहा, तुम्हाला मी दाखवतो, 1 2 3 4 5 6 7 8 9, एक 8 9 10 म्हणजे सरासरी 7 ऊसापासून ते 10 ऊसापर्यंत म्हणजे सरासरी 8 ऊस एका बेटामध्ये तयार झाले. आता आपण याचा नॉर्मल जरी ऊस तोडला, त्याच्यामुळे तुम्हाला जी एक्स्ट्रा त्रास जी असतोय की संख्या नियोजन करण्यासाठी ती आपल्याला काम करावे लागते, एक्स्ट्रा मेहनत करावी लागते, ती करायची गरज नाहीये. पण सर तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही 3 भरी केले, एक बाळभर केली, दुसरी भर केली, तिसरी भर केली, एवढ्या भरी करून सुद्धा हे तुमचे बेड उंच कसे काय झाले नाहीत सर? बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या हम्म, की आपण भरी जास्त लावल्या ह्याच्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला सांगतो हम्म, की आपण जे खत देतोय हम्म, ते खत आपण आजपर्यंत मोकाट टाकत येतोय. मोकाट म्हणजे जमिनीच्या ऊसाच्या बोडक्यात खत टाकायचं आणि पाणी पाठीमागून द्यायचं. हम्म, दिलेल्या खतापैकी 70 ते 80% खत हे त्या पिकाला लागत नाही. हम्म, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, सगळ्यात प्रॉपर मुद्दा असा आहे की खत त्या ऊसाच्या जमिनीत केल्यानंतर त्याच्यावरती माती ही पडलीच पाहिजे. हम्म, म्हणजे त्याच्यावरती ते खत मोजलंच पाहिजे. त्यावेळी ते खत तिथं प्रॉपरली लागत असतं. आणि त्याच्यासाठी मी ह्या म्हणजे जे वारंवार त्याची मशागत करणे, आणि त्याचा अजून एक फायदा होत असतो की ऊसाची संख्या नियंत्रित होत असते, भांगलं निवाचतात, म्हणजे बऱ्यापैकी तणांचा त्यामध्ये नामशेष होत असतो, हम्म, आणि प्लस खतं सगळी मोजत असतात. थोडंसं एक 2-3 हजार रुपये आपली मशागतीसाठी एक्स्ट्रा जातात, मात्र ते भांगलणीच्या माध्यमातून याच्या माध्यमातून ते आपलं कव्हर होत असतं. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण ते करायचं असतं. आता तुम्हाला ऊस नियंत्रणाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सांगावीशी वाटते की अजूनही शेतकरी ऊस नियंत्रित म्हणजे ऊसाची संख्या नियंत्रित करण्यावरती भर देत नाहीत. त्यांना असं जाणवतं की माझ्या ऊसाला 35 कोंब आहेत. मी बऱ्याचशा ठिकाणी बोलत असतो, बसत असतो, ते लोकांशी चर्चा होत असते की ते म्हणतात माझा एवढा चांगला ऊस आहे की माझ्या ऊसाला 35 कोंब आहेत, दुसरा म्हणतो माझ्याला 45 आहेत, माझ्याला 30 आहेत. अशी स्पर्धा लोकांच्या मध्ये सुरू आहे. खरं तर मी प्रामाणिकपणे सांगू शकतो की ऊसावरती जर तुम्हाला काम करायचं असेल तर एकरी ऊसाची संख्या ही मर्यादित हवी. 40,000 ते 45,000, 35,000 असतील तरी सुद्धा चालेल. कमी असेल तर त्याची जाडी वाढवू शकतो आपण. तर सरासरी प्रॉपरली 40,000 ऊस असणं आवश्यक असतं. आणि त्याच्यासाठी आपण एका बेटामध्ये किती ऊस आवश्यक आहेत तर त्या हिशोबाने आपण त्याचं नियंत्रण करणं आवश्यक असतं. आणि मी तेच केलंय. आता तुम्ही जर ऊसात पाहिला असेल तर माझ्या सरासरी एका बेटात 5 ऊसापासून 10 ऊसापर्यंत ऊस आहेत. हे करत असतं. त्याच्यामुळे होतं काय, तुम्ही आज साधा जरी ऊस तोडला, कोणताही एक ऊस तोडा, मी त्याचं त्या हिशोबानं प्रयत्न केलेला आहे, म्हणजे ते मी पाहिलेलं आहे. एक जरी ऊस तुम्ही तोडला यामधला तर आज सुद्धा एक ऊस, आज हा ऊस आपण या ऊसामध्ये पाहतो की 7 महिन्याचा ऊस आहे, हा 14 ते 15 कांडे ऊस आहे. आणि त्या 15 कांड्याचा आज जरी आपण एखाद्या ऊसाचा मोठा ऊस बघून नाही, मीडियम ऊस घेऊन बघितला तरी त्याचं 2 किलोच्या पुढं वजन भरते. म्हणजे एका ऊसामध्ये तुम्ही 8 कोंब धरले, 8 ऊस धरले तरी आज सुद्धा 16 ते 20 किलो एका बेटामध्ये ऊस तयार आहेत. तयार आहेत. म्हणजे या पद्धतीने आपण नियोजन करणं आवश्यक आहे.
सरांनी इथं खूप छान आपल्याला नियोजन सांगितलंय की अशा पद्धतीने जर प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजन केलं, अगदी जी की खतं घालतो तर ती खतं अशीच मोकाट टाकण्यापेक्षा माती आड केली तर नक्कीच आपल्या पिकासाठी फायदेमंद राहणार आहेत। आणि विथ जी त्यांनी 3 भरी केलेल्या आहेत तर 3 भरीचा काय फायदा होतोय, अगदी आपलं संख्या नियोजन म्हणा किंवा भांगलन म्हणा, हे सगळ्याच गोष्टी आपल्या इथं काही गोष्टींची बचत होऊन सगळं नियोजन अगदी व्यवस्थित होतंय। अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच अशा पद्धतीने आपण ऊसाचं नियोजन करू शकतोय। सर खरंच तुम्ही अप्रतिम अशी माहिती सांगताय, आम्हाला वाटतं की आम्ही खूप वेळ गेला आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी। खूप छान माहिती सर। सर आता आम्हाला सांगा तुम्ही खताचं वगैरे काय नियोजन केलं? आता तुम्ही म्हणता 3 भरी केल्या, तर 3 भरीसाठी तुम्ही पहिल्या भरीला कोणती खतं घातली? खरं तर अतिशय छान प्रश्न आहे। जेव्हा आपण पहिली भर करत असतो ती साधारणतः 45 ते 45-50 दिवसाच्या आसपास करत असतो किंवा 60 दिवसापर्यंत करत असतो। त्यावेळी ऊसाला आवश्यक असणारी खतं कोणती असतात तर ऊसाचा फुटवा आणि ऊसाची वाढ याच्यासाठी आवश्यक असणारी खतं, मग त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स असतील, 10-26-26 असेल, महत्त्वाचा मुद्दा आणखी ह्युमिक असेल, अशा पद्धतीनं जे आवश्यक आपल्याला घटक आहेत ते आपण म्हणजे महत्वाची जे आपण एकदाच भर घालून जे खतं टाकत असतो ते त्याच्यात 3-4 टप्पे करून एक वेळ देण्यापेक्षा 4 टप्प्यामध्ये ते खत द्यायचं आणि 4 टप्प्यामध्ये खत मोजवलं गेलं पाहिजे। महत्वाचा मुद्दा ते खत मोजवलं गेलं पाहिजे, हा एक महत्वाचा त्यामधला मुद्दा आहे, लक्षात घ्या। आता या पिकामध्ये मी खत देत असताना माझ्याकडे ठिबक आहे, त्याच्यामुळे मला म्हणजे ठिबकच्या माध्यमातून सुद्धा मी या पिकाला खत सोडत असतो। म्हणजे 19-19 असेल, 052-34 आता 052-34 मी आता चालू केलंय, कारण आता ह्या ऊसामध्ये मला त्याची आवश्यकता आहे स्फोरद आणि पालाशची। किंवा 0050 असेल, म्हणजे जी वॉटर सोल्युबल खत आहेत ते या माध्यमातून सुद्धा मी त्यांना वेळच्या वेळी देत असतो। तसं जसं तुम्ही सांगताय की अशा पद्धतीने नक्कीच नियोजन, आणि तुम्ही आम्हाला जे मगाशी सांगितलं सर की आपण जी खतं घालतो जसं की युरिया वगैरे आहे, तर तो युरिया आपण टाकल्यानंतर किती दिवसापर्यंतचं चालू असतंय? मग अशा पद्धतीने आता तुम्ही 7 दिवस म्हटला, तर 7 दिवसानंतर पुढचं खत आपण दिलं पाहिजे का? कसं असतं किती दिवसाच्या? बरोबर आहे मुद्दा तुमचा, प्रश्न बरोबर आहे की आपण काय करतोय की खत टाकतोय, मात्र ते खत किती दिवसापर्यंत पिकावरती काम करू शकतं हे पण आपण माहिती घेतली पाहिजे। एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं मी युरियाचं, तसं DAPचं आहे किंवा अशी खत एक आपण टाकल्यानंतर ती खत किती दिवसापर्यंत लागू शकतं ह्याचा प्रॉपरली अभ्यास आपण करणं गरजेचं आहे। आता युरियाचं तुम्हाला मी का सांगितलं, कारण युरियाचा पाण्याशी नत्राचा पाण्याशी संपर्क झाला की ते खत ते विरघळून तिथं लागायला सुरुवात होतं। मात्र किती दिवस पुढे प्रयत्न, म्हणजे त्याचे किती दिवस पुढे ते चालतं, तर साधारणतः 7, 8, 10 दिवस त्याच्या पुढे ते खत लागत। त्यामुळे तुमच्या लक्षात की आपण युरिया टाकलं की झड दिवशी ते पीक उचलून येतं, तेच नंतर महिन्यानं 2 महिने लागत नसतं। मग त्याच्यासाठी म्हणून ते आपण वॉटर सोल्युबल खतं टप्प्याटप्प्यानं का देतो, 15 दिवसाच्या, 10 दिवसाच्या, 20 दिवसाच्या, तर त्याचं कारण तेच असतं की त्या माध्यमातून त्या पिकाला आवश्यक असणारे घटक वेळच्या वेळी मिळत असतात। आता तुम्हाला तेच मगाशी मी सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही पहिली कांडी बघितली आणि त्याची शेवटची कांडी बघितली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात फरक का जाणवत नाही, तर त्याला आवश्यक असणारे घटक हे त्या वेळी मिळत जातात। जर त्याला ते मिळाले नाहीत तर त्याच्यामध्ये काय होतं, मग कांड्यांची लांबी कमी जास्त अशी होत जात असते। म्हणजे अशा पद्धतीने जर केलं तर नक्कीच आपल्याला खतांचंही इथे बचत होणार आहे आणि व्यवस्थित योग्य पोषण जे आपण म्हणतो आपल्या पिकासाठी तीही त्यांना मिळणार आहे व्यवस्थित। खरंच सरांचं नियोजन इथं खूप छान आहे। अशा पद्धतीने जर केलं ना तर मला तर वाटतं की आपलं पीकही छान येणार आहे आणि खतंही आपल्याला कमी प्रमाणात लागणार आहे। नाहीतर असं होतं की बाळभर करायची म्हटलं तर पोत्यानी खतं आणली जातात एकदम मिसळून एकदम एकाच वेळेला घालून, म्हणजे 1 महिनाभर पुन्हा त्या ऊसाकडे बघायची गरज नाहीये। ॲक्च्युली तसं न करता सरांच्या सारखं जर नियोजन केलं तर नक्कीच त्या टप्प्याटप्प्याने जर आपण खतं दिली तर नक्कीच आपलं पीक ही खूप छान येणार आहे। बरोबर ना सर? बरोबर, 100% बरोबर आहे। महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या की आपण आज काम करत असताना आपण एखाद्या शेतामध्ये किंवा एखाद्या घटकामध्ये काम करत असतो, त्यावेळी आपण स्वतः त्यामधनं शिकलं पाहिजे। आज हा माझा पहिलाच प्लॉट आहे, म्हणजे मार्च एप्रिल जे लागण करून त्याच्यावरती काम करणं हा माझा पहिलाच अनुभव आहे। तसं मी जाणीवपूर्वकच केलंय म्हटलं तरी हरकत नाही, पण मला यामध्ये माझ्या सुद्धा अजून काही चुका झालीत, ह्याच्यापेक्षा मी पुढच्या वर्षी प्लॉट चांगला आणू शकतो ह्याचा मला कॉन्फिडन्स आहे। आणि अशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याला मी सांगू शकतो की मी काय केलंय ह्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः लक्ष देऊन त्याच्यामध्ये तुमच्या चुका लक्षात घेऊन जर आपण केलं तर ह्याच्यापेक्षा अजून चांगले प्लॉट येऊ शकतात, लक्षात घ्या। आणि म्हणून शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे की आपण स्वतः एखाद्या गोष्टीचं जर नॉलेज घ्यायचं असेल तर त्याच्या प्रॉपर मुळाशी जाऊन त्याच्यावरती काम करून, मी गेल्या 10 ते 15 वर्षापासून या ऊस शेतीत काम करतोय,
मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 30 टन हे माझं ॲव्हरेज होतं. म्हणजे विचार करण्याची गोष्ट होती. आता मला सांगताना म्हणजे अजिबात वाईट वाटत नाही, कारण त्यावेळेची परिस्थिती तशीच होती. ऊसाला दर पण त्यावेळी नव्हते आणि ऊस पीक आपल्या भागात त्या मानानं खूप कमी होतं आणि नॉलेज मिळणार किंवा मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा कुठल्याही तांत्रिक माध्यमातून मिळणार नॉलेज सुद्धा कमी होतं. ते 25-30 टनाच्या 40 टनाच्या आसपास झालं तरी आपल्याला भरपूर वाटायचं. मात्र आता शेतकऱ्यांच्या मध्ये स्पर्धा वाढायला लागली, शेतकऱ्यांना माहिती मिळू लागली, शेतकऱ्यांना अनेक माध्यमातून नॉलेज मिळू लागलं आणि शेतकऱ्यांच्या मध्ये एक निखळ स्पर्धा सुरू झाली. आज मी पाहतो की ह्याचं 100 टन गेलं की लगेच दुसरा त्याच्यापेक्षा चांगला करण्याचा प्रयत्न करत असतो आणि खरं तर शेतकऱ्यांच्या मध्ये अशा पद्धतीने एकमेकांच्या मध्ये स्पर्धा होणं आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून जर एक निखळ स्पर्धा तयार झाली तर नवीन नवीन चांगले शेतकरी तयार होते. पण ते स्पर्धा करावी, मी म्हणते, मी नाही म्हणत नाहीये, स्पर्धा करावी शेतकऱ्यांनी, पण कशी की जास्त असं नाही की शेजाऱ्यांना 20 पोती आणली म्हणून मी 25 पोती खतं आणून घातली, असं नाहीये. योग्य नियोजन सह जर त्यांनी केलं तर नक्कीच होऊ शकतंय. नाहीतर आम्ही काही शेतकऱ्यांचं बोलण्यातून आलं तर काही शेतकरी मग म्हणतात की 100+ काढण्यासाठी त्याला खर्चही तेवढा घालावा लागतोय, 100+ असंच येत नाहीये, त्याला मेहनतही तेवढीच लागते आणि त्याला खर्चही तेवढाच लागतोय. उलट काही शेतकरी म्हणतात की त्याच्यापेक्षा निम्म्याच्या निम्म्या खर्चात आपण 50 टन जरी काढलं तरी सुद्धा आपण फायद्यात आहे ऊसात. मग जर ती फायद्यात असू शकतात तर मग एवढी खतं घालून आपण 100+ टन जाणून काय मग म्हणजे लय मोठा आपण मिळवलंय असं नाहीये, कारण का खर्च पण त्याला तेवढाच घातलेला असतोय, लाखो रुपये खर्च करावे लागतात त्याच्यावरती. पण तुम्ही आता जो प्रश्न घेतो तो खरं तर आता माझ्यासाठी आहे म्हटलं तर चालणार नाही, कारण मी फक्त रविवारी शनिवारी शेतीमध्ये वेळ देऊ शकतो आणि त्याच्यामुळं मला 18 महिन्याचं पीक सांभाळणं शक्य होत नाही. मला अडसाली ऊसाबाबतीत थोडेसे अनुभव आले आहेत भरपूर, उत्पन्न 100% चांगलं निघतं, मात्र ऊस तोडणीसाठी सुद्धा त्याचा त्रास होतो आणि महत्त्वाचा मुद्दा 18 ते 20 महिने ऊस शेतामध्ये सांभाळणं आणि त्यानंतर तो ऊस कारखान्याला देणं. त्याच्याऐवजी मी हाच विचार केला की 10 महिन्यामध्ये माझा ऊस 60 ते 65 टन आला पाहिजे आणि त्या हिशोबानंच मी या प्लॉटवर कष्ट घेतलेला आहे. आणि माझं आजचं नियोजन पाहता, तुम्ही आता ऊस पाहत असाल की माझं आजचं नियोजन पाहता अजून माझा हा प्लॉट साधारणतः 4-4.5 महिने अजून राहणार आहे. आत्ताचं वातावरण पाहता ऊसाला पोषक आहे, त्यामुळे ऊसाची वाढ पण चांगली होत आहे. आज रोजी ऊस 2 ते 2.5 किलो सहज भरतोय. 2.5-3 किलो जरी ऊस भरला तर मी 65 टनापर्यंत सहज जाऊ शकतो, असं माझं आज रोजीचं 100% नियोजन आहे. आणि त्या पद्धतीनं जर मला यश आलं तर मी निश्चित तुम्हाला सांगतो यश मला येणारच, कारण माझा आजचा प्लॉट मला बघता तिथपर्यंत मला जायला नाही असं मला 100% वाटतं. तरी पण या वर्षीच्या वातावरणाला टार्गेट करून तुम्ही एवढा छान प्लॉट आणलाय सर, कारण का या वर्षी पावसाळा नाहीये, त्याच्यामुळे बऱ्यापैकी ऊसाचं आपल्याला नुकसान बघायला मिळतंय. एवढा नाहीये प्लॉट असा म्हणावासा नाहीये. चांगला विचारता ना, तो खूप छान प्रश्न आहे, कारण या वर्षीचा पावसाळा पाहता ऊसाची पहिल्या 4 महिन्यामध्ये फक्त 1 वेळ आंघोळ झाल्या, एवढा पाऊस झालाय. म्हणजे ऊसाला जर, आणि त्यावेळी पण तुम्हाला सांगतो की ऊसाला जर पाऊस असेल, त्याची जर पानं व्यवस्थित धुवून जात असतील तर ते खतं घातल्याप्रमाणे एक प्रकारे त्याला टॉनिक असते आणि त्याची वाढ त्या पद्धतीने होत असते. मात्र या वर्षी आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणा की प्रचंड मोठा दुष्काळ आहे आणि पाऊस म्हणजे दुर्दैवाची गोष्ट, आपण प्रयोग करायसाठी हा प्लॉट केला आणि त्याला पाऊसच नाही. म्हणजे या अखंड पावसाळ्यामध्ये फक्त 1 ते 2 पाऊस याच्यासाठी झाले, तरी सुद्धा म्हणजे त्याचं जे प्रॉपर आपण टेक्निक केलेलं होतं, वापरलेलं होतं की पाणी वेळच्या वेळी देणं, खतांचा व्यवस्थित वापर करणं, त्याच्यामुळं या प्लॉटला मला काही प्रॉब्लेम झालेला नाही. म्हणजे आज रोजी त्याची वाढ चालू आहे ती खूप चांगल्या पद्धतीने वाढ चालू आहे. आपल्या समोर प्लॉट आहे, आता 14 ते 15 कांड्यावरती ऊस आहे. अजून एक 4 महिने प्लॉट माझा शेतामध्ये राहणार आहे. महिन्याला 2 कांड्या धरल्या, आता आपण जास्त एक्स्ट्रा ओव्हर न बोलता 2 कांड्या सरासरी धरल्या तर अजून 8 ते 10 कांड्या माझा ऊस अजून वाढणार आहे. म्हणजे 25, 26, 27 कांड्यापर्यंत ऊस जाऊ शकतो आणि ते आपण त्या हिशोबानंच त्याची लागण करताना तो म्हणजे समोर आपण तो हेतू धरूनच ते केलेले आहे. तर सर खरंच खूप छान अशी तुम्ही माहिती दिली आणि शेतकऱ्यांना खरंच नॉलेज घेण्यासारखं आहे सरांच्याकडून. सरांनी खूप छान नियोजन सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने जर प्रत्येक शेतकऱ्याचं नियोजन असेल तर नक्कीच आपण शेती अप्रतिम प्रकारे करू शकतो. असं नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी करावं. आणि सर आपले खूप खूप धन्यवाद, तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.